नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गेल्या 8-10 दिवसांपासून सुरू असलेल्या जय किसान भाजी मार्केट आणि एपीएमसी भाजी मार्केट वादाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मंगळवारी एपीएमसी भाजी मार्केटला भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी व्यापारी गाळ्यांची तपासणी करत जय किसान मार्केटमधील व्यापाऱ्यांना योग्य तो न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला. जय किसान मार्केटमधील कोणत्याही व्यापारावर अन्याय होणार नाही. एपीएमसी भाजी मार्केटमध्ये सर्व व्यापाऱ्यांसाठी भरपूर जागा उपलब्ध आहे. तेथे त्यांचा व्यवसाय सुरळीतपणे व अधिकृतरित्या सुरू ठेवता येईल असे मंत्री जारकीहोळी यांनी यावेळी स्पष्ट केले. या पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, आमदार आसिफ सेठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, माजी एपीएमसी अध्यक्ष शिवनगौडा पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव यांच्या वतीने आयोजित 9व्या दिवसाच्या श्री दुर्गामाता दौडीची सुरुवात आज मंगळवारी टिळकवाडी येथील छत्रपती श्री शिवाजी कॉलनी येथून झाली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन व आरती करण्यात आली. त्यानंतर सीपीआय परशुराम पुजेरी आणि माजी सैनिक शिवाजी कंगराळकर यांच्या हस्ते दौडीचा ध्वज चढवण्यात आला. प्रेरणा मंत्र उच्चारल्यानंतर उत्साही वातावरणात दौडीला सुरुवात झाली. ही दौड महर्षी रोड, पहिले रेल्वे गेट, शुक्रवार पेठ, सोमवार पेठ, आरपीडी क्रॉस मार्गे अनुगोळ येथे पोहोचली. मार्गावर अनेक महिला मंडळ व युवक मंडळांनी दौडीचे स्वागत केले. विविध ठिकाणी स्त्री शक्तीचे सजीव देखावे, फुलांची आरास व पताका सजावट यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. दौडीचा समारोप अनुगोळ येथील लक्ष्मी गल्लीतील श्री महालक्ष्मी मंदिरात करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. गोपाळराव साळुंखे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर ध्येय मंत्र म्हणून दुर्गामाता दौडीचा ध्वज सन्मानपूर्वक उतरवण्यात आला. ही दौड केवळ उत्सव नाही तर संस्कार, एकता आणि स्त्री शक्तीचं दर्शन घडवणारा अनुभव होता असं मत नागरिकांनी यावेळी व्यक्त केलं. जय किसान भाजी मार्केट बंद होण्यामागे आपण कारणीभूत असल्याचा आरोप पूर्णतः निराधार असल्याचं स्पष्ट करत या मार्केटमधील सर्व व्यापाऱ्यांसाठी बेळगाव एपीएमसी भाजी मार्केटमध्ये पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. बेळगाव शहरामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री जारकीहोळी म्हणाले की जय किसान हे भाजी मार्केट खासगी स्वरूपाचं असून ते कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय कार्यरत होते. अशा प्रकारच्या खासगी होलसेल मार्केटसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे संबंधित आदेश हे केवळ कायदेशीर तरतुदींनुसारच देण्यात आले आहेत. त्यांनी पुढे सांगितले की व्यापाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. जय किसान मार्केटमधील सर्व व्यापाऱ्यांसाठी एपीएमसी भाजी मार्केटमध्ये भरपूर जागा उपलब्ध आहे. तेथे त्यांना त्यांच्या व्यवसायाचा सुरळीतपणे व अधिकृतरित्या पुढे सुरू ठेवता येईल. या वक्तव्यानंतर जय किसान भाजी मार्केट संदर्भात निर्माण झालेला संभ्रम दूर झाला असून आता व्यापाऱ्यांना अधिकृतपणे एपीएमसी मार्केटमध्ये स्थलांतर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. KLS IMER Autonomous Belgavi, 35 years of excellence in management education, NAC with A grade. Admissions open for 2-year MBA program. PGCET code B208. Top placements Federal Bank with CTC ranging from rupees 12.32 lakhs to rupees 16.42 lakhs per annum. Meritorious scholarship rupees 50,000 for PGCET toppers. For admission details contact 99809 36364 99160 44352. उत्तर कर्नाटकातील नेत्ररोग क्षेत्रातील 2 अग्रगण्य संस्था डॉक्टर MM जोशी आय इन्स्टिट्यूट हुबळी आणि डॉक्टर कोडकिनीज आय सेंटर बेळगाव यांनी युनायटेड फॉर व्हिजन या थीम अंतर्गत ऐतिहासिक सहकार्याची घोषणा केली. या विलिनीकरणामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान, दशकांपासून चालत आलेले वैद्यकीय अनुभव व तज्ञता आणि व्यापक नेत्र आरोग्य सेवा एकत्रित होणार आहेत. 30 सप्टेंबर 2025 रोजी डॉक्टर कोडकिनीज आय सेंटर बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.
यावेळी दोन्ही संस्थांचे प्रमुख डॉक्टर आणि संचालकांनी एकत्र येण्यामागील उद्दिष्टे आणि भविष्यातील आराखडा स्पष्ट केला. सहकार्याच्या माध्यमातून चष्मामुक्त दृष्टीसाठी झिमर 8 रोबोटिक सर्जरी, प्रगत रेटिनल उपचार, बालरोग नेत्रसेवा आणि कॉर्निया ट्रान्सप्लांट सारख्या सेवा उपलब्ध होणार आहेत. हे सहकार्य केवळ दोन संस्थांचे विलिनीकरण नसून नेत्र आरोग्याची नवी व्याख्या ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. रामदुर्ग तालुक्यातील गोंडनगर येथे भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यानंतर रेबीजचा संसर्ग झाल्यामुळे एका 31 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. होळे बसप्पा तिप्पाण्णा मुलंगी असं या दुर्दैवी शेतकऱ्याचं नाव आहे. 2 महिन्यांपूर्वी शेतात काम करत असताना भटक्या कुत्र्याने त्यांच्या हाताला चावा घेतला होता. त्यांनी ही घटना कोणालाही न सांगता कोणतेही उपचार न करता दुर्लक्ष केले. अलीकडे हात दुखू लागल्यानंतर कुटुंबियांनी त्यांना उपचारासाठी रामदुर्ग येथे नेले. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवले. तेथे रेबीजची गंभीर लक्षणे आढळून आली आणि उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. वेळीच उपचार घेतले असते तर आमच्या बाबांचा जीव वाचला असता अशी भावना त्यांच्या मुलांनी व्यक्त केली. नुकत्याच पार पडलेल्या हुक्केरी विद्युत सहकारी संघाच्या निवडणुकीत आमचा स्पष्ट पराभव झाला असून तो आम्ही स्वीकारत आहे आणि पुढील निवडणुकांमध्ये विजयासाठी अधिक जोरात प्रयत्न करू अशी भावना जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी आज मंगळवारी व्यक्त केली. शहरातील काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की पराभव आणि विजय या राजकारणात सामान्य बाबी आहेत. आम्ही पराभव स्वीकारून संघटनात्मक बळ वाढवण्याचे काम करू. तसेच अवैध मतदान, कार्यकर्त्यांचा नवखेपणा आणि निवडणूक व्यवस्थापनातील त्रुटी यामुळे आमचा पराभव झाला. मात्र यातून आम्ही धडा घेऊन पुढील निवडणुकांसाठी सज्ज राहू. रमेश कत्ती यांच्या स्वाभिमानी पॅनलने 15 पैकी 15 जागांवर विजय मिळवून बहुमत सिद्ध केलं आहे. भारतातील पहिली आणि कर्नाटकातील एकमेव विद्युत सहकारी संस्था असलेल्या हुक्केरी विद्युत सहकारी संघात सुमारे 97,000 शेअरधारक असून 1,47,000हून अधिक वीज कनेक्शन्स आहेत. या निवडणुकीतून पुढील वाटचालीसाठी दिशा ठरवणार असल्याचेही मंत्री जारकिहोळी यांनी स्पष्ट केले. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी रामतीर्थनगर येथे नवीन रस्ता विकास प्रकल्पाचे उद्घाटन करत मतदारसंघातील नागरी पायाभूत सुविधांच्या सुदृढीकरणासाठी आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. या दौऱ्यामध्ये आमदार सेठ यांनी स्थानिक रहिवाशांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या. यावेळी त्यांनी भविष्यातही सातत्याने गुणवत्तापूर्ण विकास कामे राबवली जातील अशी ग्वाही नागरिकांना दिली, जेणेकरून परिसरातील जीवनमान अधिक उंचावेल. या कार्यक्रमाला युवा नेते अमन सेठ, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच महापालिका अधिकारी उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे प्रकल्पाचा आराखडा पाहून कामे वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करण्यावर भर दिला. रहिवाशांनी आमदारांच्या या उपक्रमाचं मनापासून स्वागत करत समाधान व्यक्त केलं. त्यांनी नमूद केलं की या नव्या रस्त्यांमुळे दळणवळण सुलभ होणार असून परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून कॅन्टोन्मेंट हद्दीतील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नागरिकांचं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय. शहरातील राकसकोप बस स्टॉप ते लक्ष्मी टेकडी दरम्यानचा रस्ता मोठ्या खड्ड्यांनी भरलेला असून वाहन चालक आणि पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. नागरिकांनी अनेकदा संपूर्ण रस्त्याचं मजबूतीकरण किंवा नवीन रस्त्याचं बांधकाम करण्याची मागणी केली असताना कॅन्टोन्मेंट बोर्ड मात्र फक्त खड्ड्यांवर चिपिंग आणि खडी टाकून मलमपट्टी करत असल्याचं दिसत आहे. आज मंगळवारीही पुन्हा खड्डे बुजवण्याचं काम सुरू करण्यात आलं. मात्र ही मलमपट्टी काही दिवसातच निघून जाते आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी परिस्थिती उद्भवते असा नागरिकांचा अनुभव आहे. दसऱ्याच्या तोंडावरही हीच तात्पुरती मलमपट्टी करण्यात येत असल्यामुळे नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत असून आम्हाला तात्पुरते नको तर दीर्घकालीन समस्येचं समाधान हवं अशी मागणी होऊ लागली आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्ता मजबूतीकरणाचं काम हाती घ्यावं अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत. बेळगाव शहरातील अमननगर परिसरातील सकलेन मैनुद्दीन निंबर्गी वय 27 या तरुणावर सार्वजनिक शांततेस धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीच्या उपायाकरिता पोलिसांनी एफआयआर दाखल केलाय. सदर कारवाई पोलीस निरीक्षक JM कालीमिर्ची यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
संबंधित तरुणाच्या वर्तनामुळे स्थानिकांमध्ये तणावाची परिस्थिती आणि कुटुंबांमध्ये वादविवाद निर्माण झाले होते, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून समजते. त्यानुसार त्यांच्यावर एफआयआर नोंदवण्यात आला असून यापुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावं आणि शांतता राखावी असं आवाहन पोलीस प्रशासनानं केलंय. बेळगाव तालुक्यातील कंगराळी बुद्रुक हे सुतार, गवंडी, फरशी आणि फिटिंग कामगारांचं गाव म्हणून ओळखलं जातं. मात्र आता ही ओळख शिक्षणाच्या जोरावर बदलायची आहे. गावातील तरुणांनी IAS, IPS अधिकारी बनून गावाचं नाव उज्ज्वल करावं असं आवाहन महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केलं. त्या कंगराळी बुद्रुक येथील कन्नड सरकारी शाळेच्या आवारात 40 लाख रुपयांच्या शासकीय निधीतून बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक डिजिटल ग्रंथालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. या ग्रंथालयाचा तरुणांनी जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे असेही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा रोहिणी नावबुवा होत्या. खासदार जगदीश शेट्टर यांच्या हस्ते ग्रंथालयाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे सदस्य चन्नाराज हट्टीहोळी, विविध स्थानिक पदाधिकारी, नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. केळकर बाग येथील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या आदिशक्तीच्या वतीने आज नवरात्रीनिमित्त कुमकुमार्चन पूजन धार्मिक भक्तिभावात संपन्न झाले. या विशेष पूजन प्रसंगी परिसरातील महिला आणि माऊली महिला मंडळाच्या सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. देवीच्या मूर्तीसमोर पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली विधीपूर्वक कुमकुम अर्पण करत भक्तिभावाने पूजा करण्यात आली. पूजनाच्या वेळी संपूर्ण मंडपात आध्यात्मिक आणि भक्तिभावपूर्ण वातावरण अनुभवायला मिळालं. या पूजनादरम्यान महिलांनी देवीच्या चरणी समृद्धी, शांतता आणि उत्तम आरोग्याची प्रार्थना केली. मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्रीत विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. यंदाही अशाच भक्तिमय उपक्रमांद्वारे समाजात एकात्मतेचा संदेश दिला जात आहे. मंडळाच्या वतीने अशा सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांचं आयोजन नवरात्रोत्सवादरम्यान सातत्याने करण्यात येत असून यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन मंडळानं केलंय. बेळगाव जिल्ह्यातील बँकांकडे आलेल्या कर्ज अर्जांचा नियमाप्रमाणे व तातडीने निपटारा करावा असे स्पष्ट निर्देश खासदार जगदीश शेट्टर यांनी दिले आहेत. जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित लीड बँक विकास आढावा बैठकीत ते बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांतील कर्ज अर्ज मंजुरी प्रक्रियेत अनावश्यक विलंब टाळावा व लाभार्थ्यांना तात्काळ लाभ मिळवून द्यावा असे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना यासारख्या योजनांचा प्रचार अधिक प्रभावीपणे करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट करून नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळावं असंही त्यांनी बैठकीत नमूद केलं. DK हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत खडे बाजार बेळगावमधील आपल्या सुवर्णदालनाचा पहिला वर्धापन दिन आणि दसरा दिवाळी निमित्त खास बंपर ऑफर. दिनांक 22 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत. सोने चांदी खरेदी करा, मिळवा कुपन्स आणि जिंका नामांकित कंपनीची 2 व्हीलर स्कूटर, 55 इंची, 43 इंची, 32 इंची स्मार्ट टीव्ही, 300 लिटरचा फ्रीज, वॉशिंग मशीन, टॅब, ओव्हन, फॅन, मिक्सर, इस्त्री आणि बरंच काही. बक्षिसांची लकी ड्रॉ सोडत रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी. मग वाट कसली पाहताय? आजच भेट द्या DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार बेळगाव. तसेच तेलीपटी गल्ली, शहापूर बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. नियम व अटी लागू. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुक्यातील सुळगा गावामध्ये सीमेदेव युवक मंडळ आणि दानशूर सुनील आवडन यांच्या संयुक्त प्रयत्नातून मंदिर विकासासाठी 5 लाख रुपयांहून अधिक देणगी जाहीर करण्यात आली आहे. गावातील 19 मंदिरांचे सुशोभीकरण आणि दुरुस्ती व्हावी या हेतूने ही रक्कम देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आली. गावातील सीमादेव, दुर्गादेवी, ब्रह्मलिंग, कलमेश्वर, विठ्ठल, शंकर, गणेश, रेणुका,
बनेश्वर, हनुमान, मरगाई, ज्योतिर्लिंग आणि इतर मंदिरांसाठी स्वतंत्र निधी वितरित करण्यात आला. याशिवाय शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांसाठीही प्रत्येकी 10,000 रुपयांची मदत देण्यात आली. या स्तुत्य उपक्रमामुळे गावात कौतुकाचं आणि प्रेरणादायक वातावरण निर्माण झालंय. गावकऱ्यांनी समाजसेवेसाठी सुनील आवडण यांचा सत्कार करून त्यांचा सन्मान केला. अशा समाजोन्नतीच्या कार्यातून इतरांनीही प्रेरणा घ्यावी अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. विजयादशमी आणि दसऱ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात आजपासून ऊस विक्रीला जोरदार सुरुवात झाली आहे. परंपरेनुसार दसऱ्याच्या दिवशी आपतेष्टांना शमी व आपट्याची पाने दिली जातात. तसेच खंडेनवमीच्या पूजनात ऊसाला विशेष महत्त्व असल्यानं बाजारपेठेत ऊस खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. काकतीवेस, धर्मवीर, संभाजी चौक, नरगुंदकर भावे चौक, टिळक चौक अशा प्रमुख भागांमध्ये ऊस विक्रेते दाखल झाले आहेत. ऊसाचे दर सध्या प्रत्येकी 7 ते 12 रुपये इतके असून स्थानिक गरजेनुसार विक्री सुरू आहे. यासोबतच दसऱ्यानिमित्त फुलांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली असून विशेषतः झेंडू, गुलाब आणि कमळ यांना बाजारात सर्वाधिक मागणी आहे. फुल विक्रेते शहरातील विविध ठिकाणी स्टॉल्स लावून ग्राहकांना सेवा देत आहेत. सणासुदीचं वातावरण असल्यानं संपूर्ण बाजारपेठ चैतन्यमय आणि उत्साहपूर्ण दिसून येत आहे. विक्रेते आणि ग्राहक यांच्यात खरेदी विक्रीचा उत्साह स्पष्टपणे जाणवतो आहे. लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोकसभा उमेदवार महादेव पाटील यांनी धर्मवीर संभाजी महाराज चौकातून मिरवणूक काढत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र या मिरवणुकीदरम्यान विनापरवाना गर्दी जमवणे आणि बैलगाडीतून फेरी काढणे यासारख्या नियमभंग झाल्याच्या आरोपाखाली त्यांच्यासह अन्य समिती नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कॅम्प पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत लोकप्रतिनिधी कायदा कलम 125 व 127 तसेच भारतीय दंड संहिता कलम 505 आणि 2 नुसार महादेव पाटील, शुभम शेळके, मनोहर किनेकर, प्रकाश मरगाळे, रेणू किल्लेकर आणि सरिता पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल सोमवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी 5व्या अतिरिक्त दिवाणी न्यायालयात पार पडली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने वरील सर्व आरोपींना 20,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर, तितक्याच रकमेच्या जामिनावर तसेच पुन्हा असा प्रकार घडणार नाही या अटींवर जामीन मंजूर केला. या खटल्यामध्ये समितीच्या वतीने वकील महेश बिरजे, बाळासाहेब कागणकर, रिचमंड रिकी आणि वैभव कुटरे यांनी काम पाहिले. यावेळी मालोजी अष्टेकर, धनंजय पाटील, मनोहर हुंद्रे, प्रकाश गडकरी आदी समर्थक न्यायालयात उपस्थित होते. बेळगाव शहरातील सरस्वती नगर येथे अंगणवाडी केंद्र क्रमांक 200 मध्ये राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम पार पडला. या अभियानात पौष्टिक आहाराचं महत्त्व, गर्भवती महिलांची व बालकांची वैयक्तिक स्वच्छता याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला अंगणवाडी निरीक्षक प्रमिला हंजनाळ, आरोग्य खात्याच्या जे.पी. खिमजी, अंगणवाडी कार्यकर्त्या जयलक्ष्मी लंगोटी, मंदा नेवगी, अनिता पाटील, कृष्णावती तोपिनकट्टी, श्यामला तळवार, अनिता दंडगलकर यांची उपस्थिती होती. तसेच गर्भवती महिला, बाळंतिनी, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी संयोजिका यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांमध्ये पोषणाबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. निपाणी येथील माने प्लॉटमधील कामगार निरीक्षक कार्यालय लाचखोरीच्या प्रकरणाने चर्चेत आले आहे. सोमवारी सायंकाळी बेळगाव येथील लोकायुक्त पथकाने सदर कार्यालयावर छापा टाकला. यात कार्यालयातील कामगार निरीक्षक नागेश कळसन्नावर याला 10,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. लोकायुक्तांनी कळसन्नावर याला अटक करून त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी केली. या प्रकरणाने निपाणी शहरातील शासकीय कार्यालयांमधील वाढती एजंटगिरी चर्चेचा विषय ठरलाय. रायबागचे नूतन तहसीलदार म्हणून महादेव सनमुरे नुकतेच सेवेत हजर झाले असून यापूर्वीचे असणारे तहसीलदार सुरेश मुंजे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी सनमुरे यांच्या नियुक्तीचा आदेश सरकारच्या वतीने आला आहे. नूतन तहसीलदार महादेव सनमुरे हे मूळचे अथणी तालुक्यातील दरूर येथील असून 2011 मध्ये केएएस झाले असून यापूर्वी त्यांनी आलमेल, मुडलगी, मुधोळ येथे सेवा बजावली आहे. त्यांच्याशी संवाद साधण्यात आला असता त्यांनी सांगितले की सरकारच्या योजना सर्व लोकांना मिळाव्यात यासाठी विशेष लक्ष दिलं जाईल असेही ते म्हणाले.
गेल्या 4 दिवसांपासून झालेल्या पावसाने चिकोडी तालुक्यातील मलिकवाड, नागराळ, सदलगाव, वडगोल, नणदी, हिरेकोडी आदी परिसरातील तोडणीस आलेले उभे ऊसाचे पीक भुईसपाट झाले. शिवाय या पावसामुळे छोट्या मोठ्या पिकांचीही हानी झाली असल्यानं शेतकरी चिंतातूर झाले आहेत. तोडणीसाठी सज्ज असलेला उंच ऊस सलग 2 दिवस पडलेल्या अतिपावसामुळे उन्मळून पडला. भुईसपाट झालेल्या या ऊसाला उंदरे कुरतडण्याची व त्यामुळे ऊसाचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यातून व्यक्त होत आहे. त्याचबरोबर अनेक शेतातील सऱ्यांमध्ये पावसाचं पाणी साचून राहिल्यानं ही पिकेही नाश पावत आहेत. समाज माध्यमांवरील आक्षेपार्ह मजकूर हटवण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना देण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाविरोधात एक्स न्यायालयात दाद मागणार असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलंय. या संदर्भातील याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली आहे. कंपनीने त्यांच्या अधिकृत हँडलवरून या संदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटलंय की राज्य सरकारने सहयोग नावाच्या पोर्टलमार्फत पोलीस अधिकाऱ्यांना मजकूर हटवण्याचा अधिकार दिला आहे. मात्र या निर्णयामुळे अधिकारी मनमानी पद्धतीने आदेश देत असून त्यामुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन होत आहे. एक्सने स्पष्ट केलंय की समाज माध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करण्यात आल्यास आम्ही तो हटवण्याची कारवाई करू. मात्र त्यासाठी पारदर्शक आणि न्याय्य प्रक्रिया आवश्यक आहे. सुसंस्कृत आणि ऐतिहासिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव शहर हे कर्नाटक महाराष्ट्र सीमारेषेवर वसलेलं शैक्षणिक, व्यापारी व सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचं केंद्र आहे. शाळा, महाविद्यालय, छोटे मोठे उद्योग, व्यापारी आस्थापने यामुळे हे शहर सदैव गजबजलेलं असतं. परंतु गेल्या काही वर्षात या शहरातील युवक तसेच छोटे मोठे व्यावसायिक, कामगार, अगदी काही गृहिणी देखील ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेल्या आहेत. गेम खेळणं ही गोष्ट मुलांपुरतीच राहिली नाही, ती आता तरुणाईच्या रोजच्या जीवनशैलीत खोलवर रुतून बसली आहे. काही जण वेळ घालवण्यासाठी तर काही जण झटपट पैसे मिळवण्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन गेमिंगच्या आहारी जात आहेत. ऑनलाईन गेमिंगचे ॲप्स आणि प्लॅटफॉर्म्स झपाट्याने लोकप्रिय होऊ लागलेत. सुरुवातीला हे फक्त मनोरंजनासाठी वापरलं जात होतं, परंतु जसजसं पेड गेम्स, फॅन्टसी स्पोर्ट्स, ऑनलाईन कार्ड गेम्स, सट्टेबाजी प्लॅटफॉर्म्स यांचा प्रसार झाला तसतसं त्याचे गंभीर दुष्परिणाम समाजावर दिसू लागले. यामुळे पैसे गमावल्याने अनेक जण कर्जबाजारी होत असून व्यसनाधीनतेच्या मार्गाला लागले आहेत. यातूनच आत्महत्या करण्याचं प्रमाणही वाढत आहे. केंद्र सरकारने पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतलाय. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये AVAS सिस्टीम अनिवार्य करण्याचा प्रस्ताव मांडलाय. 1 ऑक्टोबर 2026 पासून सर्व नवीन प्रवासी व मालवाहू इलेक्ट्रिक वाहनांमध्ये ही प्रणाली बसवावी लागणार आहे. सध्या उत्पादनात असलेल्या मॉडेल्सना 1 ऑक्टोबर 2027 पर्यंत AVAS बसवणं बंधनकारक असेल. इलेक्ट्रिक वाहने चालवताना आवाज येत नसल्यामुळे अपघाताचा धोका संभवतो, हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय. AVAS सिस्टीममुळे वाहनाचा ध्वनी इतरांना ऐकू येईल, ज्यामुळे नागरिक अधिक सतर्क राहतील. या निर्णयामुळे वाहन उत्पादकांना बदल स्वीकारावे लागतील. तरीही हा निर्णय एक सुरक्षित, शाश्वत आणि पादचारी केंद्रित वाहतूक प्रणाली घडवण्याच्या दिशेने महत्वाचं पाऊल आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.